बुलढाण्यामध्ये एसीबीने मोठी कारवाई केलेली आहे। मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी राजेंद्र ढेरंगे याला 35,000ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे। तर मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावरती सापळा कारवाई झाल्यामुळे एकच चर्चा ही सध्या रंगलेली आहे। बनावट कंपन्या उघडून सरकारला 100 कोटी रुपयांचा चुना लगावण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। तर कर चुकवण्यासाठी 30 पेक्षा जास्त बनावट कंपन्या या उघडल्या गेलेल्या होत्या। हिरे व्यापार आणि रस्ते बांधकामाची खोटी बिलं आणि व्यवहार हे यामध्ये दाखवले गेलेले होते। तर नोव्हेंबर 2025 मध्ये ईडीने दिलेल्या माहितीनंतर ईओडब्ल्यू कडून ही चौकशी करण्यात आली। मदनलाल जैन, गीत एक्सिम प्रायव्हेट लिमिटेड, विभा एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरती हा सगळा संशय आहे। तर पहल एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड, आयएनजी वैश्य बँक अधिकाऱ्यांवरती देखील संशय आहे। मंगीलाल मोतीलाल दवे आणि नरेश मंगीलाल दवेंच्या नावे बनावट कंपन्या असल्याचे देखील समोर आलेले आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात।